सोलापूर शहरातील नागरिकांचे दूषित प्रदूषणामुळे जीव धोक्यात आले आहेत आणि येत आहेत। त्याचबरोबर मनपा प्रशासन शहरवासियांना मूलभूत गरजा पुरवण्यात निष्क्रिय ठरले आहे। त्यामुळे विविध साथींचे रोग येत आहेत। त्याचबरोबर दिवाबत्ती, आरोग्यविषयक उपाय, स्वच्छता मोहीम अशा विविध महत्त्वाच्या सोयी पुरवण्याचे नियोजन नाही। या सर्व गंभीर समस्या 31 डिसेंबर पर्यंत युद्ध पातळीवर उपाय करा, अन्यथा मी सोलापूर समितीच्या वतीने 1 जानेवारी 2025 या नववर्षाच्या दिवशी मनपा आयुक्तांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी यांनी दिले आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने 11 डिसेंबर रोजी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक मोहिमेद्वारे मनपा आयुक्तांना 16 मागण्यांचे निवेदन देण्यात आले। नागरिक बंधू भगिनींनी यावेळी सोलापुरातील धोकादायक आरोग्य प्रदूषण त्वरित दूर करा, दररोज नियमित पाणी पुरवठा करा, मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, मनपा आयुक्तांचा धिक्कार असो, मी सोलापूर माझे सोलापूर समितीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या। यानंतर मनपा आरोग्य अतिरिक्त आयुक्त पवार यांना निवेदन देण्यात आले। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, अतुल कोटा, पत्रकार वामन निंबाळकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, विश्वनाथ राठोड, लक्ष्मीबाई इप्पा, रेखा अडकी, प्रभाकर मनक्याल, प्रकाश जक्का, गोवर्धन मुद्रल, गुरुनाथ कोळी, शिवा ढुकळे, रफिक शेख, श्रीनिवास बोगा, मानवाधिकार समितीचे सादिक शेख, डालिमा रऊफ नाकेदार, अकबर शेख, इलाही शेख, पत्रकार प्रसाद जगताप, सविता दासरी, पद्मा सामल, नीलाबाई काडगी, येल्लप्पा माचरला, लक्ष्मी गणपा, बालकिसन गोणे आणि मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते। समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सोलापूर शहरातील समस्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। प्रामुख्यानं या समस्या संपूर्ण सोलापूर शहराच्या आहेत। आम्ही या ठिकाणी 16 मागण्यांचं निवेदन दिलं। तसं पाहता 160 मागण्या आहेत, पण प्रमुख त्याच्या 16 मागण्या दिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपल्या रवी पवार साहेबांना, आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेले आहेत। आणि या निवेदनाच्या बाबतीमध्ये आम्ही इशारा दिलो की यातील मागण्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण नाही झालं, या वर्षभरामध्ये पूर्ण नाही झालं तर नवीन वर्षात 1 जानेवारी 2025ला सोलापुरामध्ये मार्शलला लादलं जाईल। मार्शललाचं आंदोलन या ठिकाणी होईल। एक वेळेला आम्हाला गोळ्या मारा, पण आमच्या शहरासाठी जीव गेल्याचा परवा नाही, पण आम्ही या मागण्या मान्य करून घेतल्या शहरानं। मग अशा मागण्या कोणत्या आहेत? मी म्हणतो आरोग्याचा अत्यंत गंभीर समस्या आलेला आहे। महापालिकेने या ठिकाणी वृत्तपत्रात दिले 2300 लोकांना क्षयरोग झाला। गटारीचं साम्राज्य काय? लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निमित्त करून आम्हाला तुम्ही आरोग्याच्या काय म्हणजे आरोग्य धोक्यात टाकलं, काहीच टाकलं। एक सर्दी ताबड 2-2 दिवसात सर्दी, त्या ठिकाणी सर्दी जुकाम तर होतो, आजार येतो, लेकरांचा आजार, असं पूर्णपणे सोलापूर शहर आज आजारमय झालेलं आहे, प्रदूषणमय झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं काम आहे की त्यांनी घरोघरी गोळ्या वाटप करावं, आरोग्य शिबिर नेमावं, आरोग्य शिबिर भरवावं, फवारे मारावं आणि त्याचबरोबर जंतुनाशकात औषधसुद्धा मारलं पाहिजे। तसं न करता निवांत बसून निवडणुका निवडणुका निवडणुका, अरे मरतो मला लागला। पण यासाठी मला महानगरपालिकेच्या रवी पवार साहेब यांच्या माध्यमातून माननीय आयुक्त मॅडमना इशारा देतो की 31 डिसेंबरपर्यंत या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर सोलापूर महानगरपालिकेला आम्ही संपूर्णपणे घेराव टाकू असा इशारा देतो। अन्यथा त्याचबरोबर रस्त्यावर आपण आंदोलन करू। याला गांभीर्याने घ्या, सोलापूरला वाचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।